तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठे राहता? मी नंदादीप तांबे, मी राहतो कुर्ल्याला. ओके. तुमच्या मुलाचं नाव काय आणि एज काय त्याचं? माझ्या मुलाचं नाव ऋषिल तांबे, एज 8 आहे, सेकंड स्टँडर्डला आहे. ओके. तुम्ही कुठल्या टाईपचे क्लासेस बघत होता त्याच्यासाठी? बेसिकली स्टार्टिंगला गिटार आणि ड्रमच बघत होतो, कारण की तो लहानपणापासून जरा वाजवण्याची आवड आहे त्याला. तर फाइंड आउट केल्यानंतर मला जवळचं ठिकाण शोधायचं होतं आणि ते म्हणजे सिंधी कॉलनीमध्ये मला गुरुकुल नावाचं शोधलं. अच्छा, तर म्युझिक गुरुकुल जॉईन करण्याच्या पहिले अजून काय ऑप्शन्स बघितले तुम्ही? नाही, जास्त ऑप्शन्स मी शोधले नाही, कारण की जवळ कुठलं ठिकाण हे बघायचं होतं. तर हे गुरुकुलच असं होतं आणि इथे आल्यानंतर इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे ते सगळ्यात मला चांगलं वाटलं. त्याच्यामुळे मी इथे जास्त विचार केला ठेवायचा. ओके. तुमच्या मुलाचा एक्सपिरियन्स कसा होता इकडे? आतापर्यंत चांगला आहे, व्यवस्थित आहे आणि ह्यापुढेही चांगला राहील, कारण की इकडचे जे त्यांचे कॉर्डिनेटर्स आहेत किंवा त्यांचे कलिग्स आहेत चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात. ओके. अजून काय चांगलं होऊ शकतं इकडे म्युझिक गुरुकुल? नाही, नेहमी तर चांगलंच होतंय, चांगलं होऊ शकतं असं नाही की होतंच आहे चांगलं. आणि असं वेगळं काही त्यांना सांगायची पण गरज नाही, कारण की ज्या काही क्लासेस आहेत त्याच्यामध्ये जे काही इम्प्रूव्हमेंट्स करायचे ते वेळेनुसार प्रत्येक वेळी करत आहेत. ओके. फायनली 1 ते 5च्या मार्क्समध्ये तुम्ही किती मार्क्स देणार म्युझिक गुरुकुलला दुसऱ्यांसाठी? मी आता वेगळा असा काही विचार करत नाही, कारण की 1 ते 5 द्यायचं असेल तर मी 5च देईन, कारण की इकडचे जे त्यांचे कॉर्डिनेटर्स आहेत किंवा इथली जे ॲटमॉस्फिअर आहे, जे म्युझिकसाठी जे गरजेचं आहे एक शांत ठिकाण, ते इथलं एक चांगलं गुरुकुल म्हणून एक चांगलं ठिकाण होऊ शकतं मुलासाठी. ओके. थँक्यू.